चल गावातून चक्कर मारून येऊ. ए पूजा, कुठे चालले तुम्ही? येतून गावातून. आता काय गावात? आता काय म्हणजे जावं लागत आहे मला गावात. तुम्हाला मी म्हटलं ना मला भावाकडे जायचं वळायला. अरे पण एवढं काय अर्जंट आहे? एवढं काय अर्जंट म्हणजे? जाऊ की मग आल्यावर. जाऊ की कधी संध्याकाळी? तुम्ही एकदा गावात गेले तिकडेच राहता, तुमचा काय भरोसा नाही. अरे भरोसा नाही म्हणजे माघारी येतो लवकर. काय माघारी येत नाही. जाऊ नका म्हटलं तुम्हाला. 5 मिनिटं राहिला आवरून घेते मी घरातलं, मग लगेच निघू आपण. अरे कुठे निघाले की जाऊ नका काय इथं घरात बसून ठेवते सारखं. मी म्हटलं तुम्हाला घरात बसून राहा म्हणून. अरे पण तुझंच ओळखलं नाही. तू उरकूस तर येतो ना गावातून. उरकलंय काय? उरकायचं राहिलं आता. टाइमपास करून येतो. तू काय ऐकतच काय नाही. तिकडे गेलं का तुमचा टाइमपास मला माहिती नाही. हे करायचं मग तिकडेच बसायचं गपचूप. मी तुम्हाला सांगून होते आज जर तुम्ही पिऊन आले ना मग तुमचं सांगते. खरं नाही तुमचं. गावात जात नाही. हा मग तिथं गेल्यावर तू मेवण्याला सांगशील का? तुझ्या भावाला सांगशील का? माझ्या भावाला तेवढंच काम आहे काय? आणि मग इकडे नको जाऊ, तिकडे गेल्यावर बी नाही जमत म्हणलं मग काय इथंच बस. तू काय इथंच बसा. मी आले लगेच. कायच लगेच मी आलो आपण जाऊन येतो. अरे तू ऐकलं का? समजत कसं नाही म्हटलं तर काम असते माझा टाइम झाला. मी आवरून येते. 5 मिनिटं थांबा तुम्ही. थांबा. ताडी तू आली काय? एकटीच आली काय? हो एकटीच आले. एसटी बर. बरं झालं तुला कारणच झालं. तायडी बी आली. काय कारण? गावात जायचं होतं ना मला. झालं ना रहीत. माझं जायचं ते. मग जाऊ ना मग. आता जावाच लागणार आहे ना. अरे पण तायडी आली. चल ना घरात जाऊ. कशाला घरात बसा इथंच. वळायला तरी आणते वळायला. अरे ताट बी ठीक कर. चालू झालं तुमचं. आले लगेच कटकट. हे बी आले नाही का लगे माझ्या घरात कटकट चालू होऊन जाते. बरं तायडी बस. अरे काय उभाच करते काय तिला? बसवा ना इथंच. इथंच. अरे तिला बसाय बिसाय टाकायचं. मग आपण नाही बसत का इथं? बसायला टाकतो का आपण? आपलं घर आहे. अरे मी पाहुणी. नको मला बसायला. राहू दे. मी फक्त ते ओवाळायला आले होते भाऊबीजेचं. काय आणलं भावाला? करगुट आणला नाही. तेवढंच आणलं फक्त करगुट. तो पण जुना दिसतोय. अरे आणलाय ना. मान कशाचा आहे? करगुट्याचा आहे ना. फळं बिळं काहीच नाही आणले का? नसते ना आणली. नसत्यानं आणले माहिती ना. भिकारी कुठले आणते ताट. मी बस इथंच. जाऊदे नको लई मनाव घेऊ तिचं. तुला माहिती ती कशी. नाही रे वहिनीचं काय मनावर घे. मग तू कसं आहेस? बरं आहे माझं. तुझं कसं काय चाललंय? गावात चाललो होतो. बरं तुझं कसं काय चाललंय? धरा बाहेरच. हा इथेच बसा. मी ते गब्बरची पुसली आहो मी आताच. बरं जायचंय मला. धरा आवरा बरं पटापटा. मला भावाला ओवाळायला जायचंय. अरे बस आहे तरी टाकायचं राखा. तू लईच अवघड काम आहे. काय कपडे मळत नाही. बसा. तिकडे सर धरा याच्यावर बसा. नाही तर राहू दे. आता बसलोय. माझं तर नकली सोनं काहीतरी गळ्यातलं दे ना 2 मिनिटं ओवाळायला. नको बाई. तसंच ओवाळा. त्यांनीच ओवाळा. काय होत नाही. अरे पण काय तुझं घेऊन जाईन का? तिच्याकडे खरं नाही म्हणून. तुझं आहे ना खरं. दे की. घेऊन गेली मग कस काय जाईन घेऊन ती? काय करायचंय? ओवाळा तसंच आवरा. अरे काय माणूस आहे रे तू. तुला एवढं बी गडी बरं दे ना. तिला काय ती म्हणली का कवर बी ती? धरा. तेवढं पण आणता येई ना तुम्हाला. आवरा द्या पटकन. नाही तर पळालीच असती ती. काय भरोसा. गेली घेऊन. मग एवढे कशाला टाकताय अरे तुम्ही? तिला साडी लागत आहेत पैसे. एवढे लागतात का? मग आणा इकडं. सुट्टे नाहीत का? अरे हाय ते जाऊ दे ना. तुला काय करायचं एवढं? सुट्टे नाहीत का तुमच्याकडे? एवढे द्यायला लागले तुम्ही. सुट्टी म्हणजे आता काय देते का 10-5 रुपये? धरा एवढे. याच्यात साडी येते मस्त येते त्याची साडी. 500 रुपये येते. अजून- लोकांच्या बहिणीला तेवढे भेटत नाही. नाही तर जाऊ दे मोरते ते पण. राहू दे. अरे तू साडी जरा घेऊन माणूस आपण. किसा- देते ना मी माणसासारखं साडी. वाग. थांबा ना. जाऊ दे काय नको म्हणू घेऊ. धरा याच्यातल्या 5 साडी एखादी बघा. तसं पण हीच लायकी तुमची बघा. मरणाच्या साड्या त्याच्या जी आवडेल ती घ्या. अरे तुला वाटायला पाहिजे ना, या जुन्या साड्या आहेत. नवीन ही साडी धरा. द्या तीच. अरे नवीन नाही. आता मला माहित नाही का तुझ्या अंगावर नव्हती काय? तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढंच करा बरं का. तुम्ही जास्त बोलू नका तुम्ही. राहू दे दादा नको मला काही. येते मी.
मला जायचंय मला पण. उठा. मला काय फोन केला का तू? फोन केला तर म्हणलं येतो. तुम्ही त्यांना फोन करायला लावला का? ते असे लय चप्पल पडले, तुम्हाला नाही करता आला का? केलाय फोन हा. मला दुपारपर्यंत. राहू द्या. मी काय म्हणतो याला पलटी मारली का बाजरी? हा मारली. मारली ना? हा. किती छान बाजरी बघ. हे घे. भारी झाली. मस्त झाली हा बाजरी यावेळेस. मस्त मला फोन लाव बरं अर्जंट. तुम्ही लावा मामांजी. परत फोन लावायचं लागलं. ओ ताई, काय झालं? काय झालं? काय झालं? काय झालंय? रडू नको, काय झालं सांग. भाऊ बिजेसाठी घरी गेले होते. वहिनी खूप काय काय बोलली. काय बोलल्या? मी फक्त करगुटा घेऊन गेले तर मला बोलले फक्त तू पण जुना पाना करगुटा घेऊन आली. तुला खायला पहिला पण भावाला काही तुला फळं बिळं आणता आली नाही का? असं म्हणल्या? ववाळणीसाठी आता माझ्याकडे तर नाही सोनं, म्हणून मी त्यांना सोनं मागितलं तर मला म्हणलं चोरून घेऊन जाशील ते पण सोनं. बाई, नालायक पण आहे. बरं तुम्ही रडू नका. भाऊ ओवाळणी देत होता तर ती पण काढून घेतली, घरातल्या जुन्या साड्या दिल्या. मला म्हणलं तीच लायकी आहे तिची जुन्या साड्या घालायची. बरं रडू नको, थांब. बाई ऐका, तुम्ही रडू नका. चल आपल्या घरी. तुम्ही आमच्या घरी चाला. चल. आता त्या पण येणारच आहे थोड्या रडू वेळात. नको, चल. चला चला तुम्ही. बरं मी काय म्हणते, तुम्हाला जेवायला बिवायला काही केलं का नाही त्यांनी? घरात पण नाही घेतलं, म्हणलं फरशी पुसलेली आहे, आमची फरशी घाण होईल. पाणी पण नाही दिलं? बाहेरच ववाळायला लावलं. मामांजी, तुमच्या पोरीला काही संस्कार दिले मामांजी तुम्ही? माहिती आहे तिच्या पुढे अक्कलच हरवली. मी तर तुम्हाला सांगतो लाड ना करीत. बरं मी काय म्हणते ऐका ना, आता त्यांचा फोन आलता ना, ते येऊ राहिल्यात ना? येऊ राहिलं ते. हा, मी काय करायचं ते करणार हा? तुम्ही दोघांनी अजिबात नाही बोलायचं. चांगले कान होईल कर. नाही मी करायचं ते करते बरोबर, पण तुम्ही दोघांनी अजिबात बोलायचं नाही. मामांजी तुम्हाला पटतंय ना? एकदम करेक्ट. हा, मी आता बरोबर करते. आता मी काहीच बोलणार नाही. बरं जे करायचं ते करते बरोबर. घडली पाहिजे. चला तुम्ही चला माझ्या घरी चला. रडू नको. अरे मानहानी केली आपण. रडू नको, शांत बस. काय रडून काय होणार आहे? बरं मी काय म्हणते, आता ताई आल्यावर काय करायचंय? मला असं वाटतं बरं का, तू चांगली जिरवतीची आता. आता मी तर जिरवणारच आहे, मन भरून जिरवणार. ते पण असं जिरवणार ना, तुम्ही विचार पण नाही करणार कुणीच. बाबा आता ह्या वेळेस तिचा अजिबात नाही करायचं. ऐका, मी काय म्हणते ऐका, तुम्ही दोघ जण फक्त मला काही बोलू नका. आल्यावर मी पाणी देत नाही, खाली बसवते जमिनीवर, आणि तुम्ही दोघांनी पैसे टाकले का मी काढून घेते. असा पान उतारा करते, असा पान उतारा करते, त्यांना बी वाटलं पाहिजे आणि आपण आपल्या नंदाचा कसा पान उतारा केला पाहिजे. तिचं आठवण झाली पाहिजे. हा, आणि ऐका साड्या काढून ठेवू. मी करते हो बरोबर. एक काम करते, तिने तरी पाय पुसले यांना गोधडी बसून. गोधडी पण देत नसते मी. तुम्ही थांबा. आणि त्याच लायकीचे गोधडीच्याच लायकी. आणि ताई तुम्ही एक काम करा, लपून बघा सगळं काय असेल ते. तुम्ही जर समोर राहिले ना, मग त्यांना असं वाटन का नाही का आम्ही हटकून करतोय म्हणून. तुझं काय नाही मामांजी? मागच्या रूम मध्ये झालं. हा चला, मी तुम्हाला नेऊन घालते मागच्या रूम मध्ये. मला वाटलं नव्हतं राव तुझ्या अशी करेल म्हणून. काय माझ्या हातीतली पोरगीतल्या काय काय दाखवायचे आता, जर तिच्या नवऱ्याला भेट नाही. आता मी मला काही जास्त बोलता येत नाही. मी विचार काय दाखवा गेलो तुम्ही सारखं बोलता पुरीला बोलतो. आता बघा ना कसं आहे. आता बघ तुझ्या हाताने माय संपलेले दिवस आहेत. तुला जसं वागायचं तसं वागते सांग. मी काय कमी दाजीला बोलत दाजीला बोलत मी म्हणा काहीतरी बोलतो. मी म्हणा त्या जातीचे पोरगी त्या जातीचे मरत जाऊ दे. नालायकीच त्याला पैशाची बांगलीची का माहिती. मला तर असं झालं तिची तोंड बघायची इच्छा नाही. मी आता आहे ना त्यांना मागच्या घरात ठेवले. फोन करून बघता का तुम्ही कुठपर्यंत आले? कशाला फोन लावू? बस कुठं जायचं काय कांदे करायला? ताई आल्या? बरं आहे? बरे बसू तर द्या मला. कांदे काढायला आले तुमचे? नाही कांदे काढत जायचं मला. असं आहे का? ताई सोफा लय खराब होईल नो. 4 माणसं बस. तुम्ही खाली बसले असत्या तर? मी खाली बसू का?
बरं खाली बसू मी? का बरं ती गोधडी टाक ना. मामांजी ती गोदडी खराब आहे ते सोपं आहे ना, खराब झाले हा ते स्क्रीन खराब खराब झालाय तो तुम्ही खालीच बसा ना ताई आता कसं यांनी दोघांनी पण इकडून बसलेले आता भाऊ मी पण बसले तिथं खराब झाले बसा बसा काय अडचण तुमचंच घर आहे चौघ जण बसते तर नाही खराब झाला का? अहो ताई त्यांना गुडघ्यान बसता येत नाही आणि माझ्याकडे तर बघितलं मी नाही असेल. बसत खाली. म्हणजे मोडाय झालंय का हा भाऊ तिकडनं अरे मोड काय नाही. हरकत आहे? बस ना हा खाली, काय बसा अडचण? काय तुमचंच घर आहे मी ना बसलोय ताई ना. मामांजी बघा बरं त्यांच्याच घर तुम्ही बस ना खाली, ती गोधडी टाक बसायला. बरं अहो खराब आहे ती गोदडी तुला अपमान करायची बरं, गरज काय आहे? अरे कोणती तुझंच घरी बस बसा ना ताई बस काय होत नाही काय घरात? खुर्च्या नाही मोडल्या हाय का नाही नाही आता मी काल इकलं ना भांगरवाल्याला. हा पुढच्या नाही नाही. बसा ना काय अडचण उभीच राहते मी जाऊन. अहो बसा हो तुमचंच घर आहे ताई बसा 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 आणि तसं बी तुम्हाला ओवाळायचंय अजून बसा प्रवास करून आले असताना पाणी तर नसतं पिणार ना हे काय पप्पा हे कसं विचारायची पद्धत आहे का ही? पाणी ना आता रस्त्याने काय बिसलरी काय भेटलं नाही का? आमच्या आहे ना गाडीत बिसलर येते काय चाललंय? गाडी मोठी गाडी आहे बाहेर तुम्ही आणि आमचं कायचं पाणी पितात? हा गरीबाचं कशाला पाणी अरे पिता तसं मी तुम्ही? तुला साधं पाणी कुठे जमते हा नाही जमत त्यांना ना नाही, आमचं नाही विहिरीचं जमत. पाणी कसं काय जमत बरं मला दादर वळायचे ताट करून आणा जायचंय मला. लगेच जायचं का तुम्हाला जायचंय मला लगेच. बर लगेच आणते 2 मिनिटात हा ना, आजचे दिवस. नाही राहायचं मला. आलेलं खाली बसवलं मला. आणि मग काय झालं? मग तुम्ही कशावर बसले? अरे मला गुडघे बसता नाही म्हणून मी वर बसलो. अरे काय वरी समजा ना मला काही. नाही नाही, मोडाय झालेले असेल काय मग तुम्ही शांत करायचं बसा, लय नका बोलू तुम्ही. तुम्ही लय वळवळा करून त्याची स्प्रिंट तुटलेली. असं आहे का म्हणजे जास्त हालायचं नाही का याच्यावर हे घ्या ना ताई आता वर बसणार बर आहे. ऐका ना थांबा तुम्हाला बसायला टाकते 2 मिनिट थांबा हा बसा तुम्ही व्यवस्थित बसा काय फ्रूटचे गाड्या बिड्या काय नाही भेटले त्याला? काय नाही भेटलं मला. भाई अहो म्हणजे कुठं पडलेले रस्त्यावर पडलेले आणले काय काय आणलं काय बोलते वहिनी? दुकानातून सारं देव खाल्ली त्याने मध्ये गाड्यावर ठेवलेलं होतं ते असं कुठं हा, कुठं सगळं अरे पण तुला मी पैसे दिले होते सगळं घे म्हणलं होतं तो एवढंच घेतलं काय बाई 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 काहीच आणलं नाही साधी केळी नाही पान नाही सुपारी नाही काहीच नाही काय ओवळायला आल्यात या नुसते पैसे हडपायला आल्या काय आपली मग ओ वहिनी असं काय बोलताय तुम्ही? पैसे काय रुपयाला आले म्हणजे मला काय कमी काय? बाई तुम्हाला कमी कमी नाही नाही हो, म्हणून त्याच्यात ताई काहीतरी आणायचं ना भावाला चालली तू. हा? त्याच्यात पान सुपारी नाही आणली केळी नाही अहो आणली वहिनी मी घाई मध्ये आले म्हणून विसरले. एवढं काही कसं अरे यायचं पण ताई गाडी मग? उभा केली तेव्हा तर म्हणले मी सगळं सामान घेते मग तू एवढं सामान घेतलं काय तुम्ही का बसा? बाई नुसती जागिरी का हो तुमची? अहो मामा मी तिला पैसे दिले तर राहतो म्हणली मला 2000 रुपये द्या मला ते सगळं घ्यायचं याच्यात आता 2000 रुपयाची वस्तू आहे काय तडवणी माणूस आहे जावई तुम्ही. झालेले आणले. हा? कशाला ओवळून घेता नाही तर नको ओळखू का मग? नाही ओवाळा आता मान आहे तुमचा आता ओवाळा बरं आले आले नंदाचं चांगला थाट ठेवलं. बरं अरे तसंच त्याच्यात काय सोनं व्हायचं बिनं एका काहीच नाही सोनं बिनं टाकलं. घे ना त्याच्यात तुमच्या अंगावर खूप दागिने आहेत ना नाही ते यांचं घ्यायचं गडी बरं यांचं जरा मोठं आहे होतं माझ्याकडे. नाही बाई माझं चोरी बिरी गेलं तर ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे बघू द्या. वहिनी जरा ना लिमिट मध्ये राहा बरं का तुम्ही. Limit ऐकून मध्ये घेते केव्हाचं. बघा मी मामांजी अहो ही स्वस्त नाही तुम्ही काय हात लावतो त्याला कार्यक्रम चालला तुमची हा, नाही ना. आमचं झाला झाला ना सगळं झालं. पोरगी तिकडे गेली तिकडे आली सगळा कार्यक्रम झाला. हे बघा ना मोठे घरची लेकरू आमचं. दोन्ही मला दिले काय बाबांना ओळख नाही तुला दोन बरं, जाऊ दे, गुताडा झाला असेल. गुताडा काय झालाय नाही, सगळा. दोघांना दिले काय नाही फरक पडत काय बरं. अहो जाऊ द्या ना एक तर गुतडा निघायचं नाही काय तुमची अक्कल गेली का काय एवढे पैसे कुठे टाकत असतात का तुम्ही विचारायचं काम आहे ना मला असं काय करत असता पण साडी बिडी घ्यावं लागेल. एवढ्या मागाची साडी घालीत नाही त्यांना आवडत पण नाही एवढ्या मागाची त्यांच्या अंगावरची साडी बघून तुम्हाला कळलं असेल ना आ आज काय करता घरामध्ये साड्या आहेत माझ्याकडं तुम्हाला काय टाकायचे का पैसे त्याला वावळतो ना उठ तू, उठा वावळ. वावायला बसा लवकर बसा बस मामाजी बस बस लवकर. जायचंय आपल्याला राव मी मला पण खाली नाही यायला. बसता येत नाना. तू नाही आला, बस इथे. नाही हळूच बसा बस बस बसा हळूच हळूच हळूच, बसा हळूच, हळूच. हा हा जसे असेल हे तसे गुडघा बसा. दुखतोय माझ्या. हा ना अरे गुटोक्याला बिक्याला लाव का अशी कोणची पद्धती वावळायची संस्कार तसे तुला आहेत ना. लईच काय घेतलं कमी. तिला टेन्शन काय चाललं एवढं कमून ते चेहरा अहो. फाटला तुम्ही काय बोलले काय नाही नाही मनासारखं घडलं ना माणसाला टेन्शन येतं असं आहे का हा मनासारखं झालं येतं टेन्शन तिचं तसंच आहे पहिल्यापासून दे बाप दे जरा पैसे पुरीला
येड्यावर नको करू टाक सगळे येडे का रे इमोजी ते काय म्हणतात पोरगी काय करी मामांची तुमचं पण डोकं फिरलंय का काय इकडे द्या एवढे पैसे कुठे टाकत असतात का रस्त्याने जायचं यायचं त्यांना एक तर एवढ्याने पैसे देत असतात का चोरा चिलटाचे मग बरोबर आणि राहिला साडीचा विषय घरामध्ये साड्या आहेत मी देते ना साड्या हा भारीतली साडी आणून देते पैशाचं काय करायचं काय करायचं त्यांना पैशाचं पटकन सांग जाऊ दे बरं आम्हाला लय उशीर झालाय सकाळी ओवळी ना दिवाळी पुरं मग तुम्हाला कुठं बाहेर जायचं का नाही आम्हाला जायचं बघा असं आहे का म्हणलं याचं ओवळीची उरकत आहे तिला द्या ना बसाय ती गडीवर बसली असते उभाच राहणार आहे का बरं सवय हा नाही तसं आहे सवय आहे तेच तिला राग आले होते 2-2 दिवस जेवत नाही ती अशी उभाच राहते हा 2-2 दिवस अजिबात नाही स्वयंपाकत नाही बरं तुमची बचत चालू हा मग ते राग आल्यावर बरं का म्हणजे तसं नाही बापात राहणार तुमच्या घरी गेल्यावर नाही आता का 2-4 दिवस नाही भेटत जेवाय का काय माहिती कारण मनासारखं झालं इथं सगळं ताई ही बघा तुम्हाला कोणत्या साड्या आवडतात त्यातल्या हे काय पद्धत आहे वहिनी पद्धत हे काय चाललंय पप्पा अरे गिन काय झालं हिला? आवडत एखादी अहो किती अगं, छान छान किती साड्या आहेत किती हे बघा ना काय अहो किती छान छान झाला साड्या तुम्हीच का याच्यात काय आहे अवघड म्हणजे आले तुम्ही माझा अपमान चालू केलाय का आल्यापासून अशी पुढे पद्धत अहो, ना, मग आता- येडे काय तुम्ही काय जुन्या साड्या देता काय पुरला कस काय हा, बरं. त्याला काय होतं तेव्हा विनय कुठं आहे? परत नवीन आहे अहो हे बघा ना नवीन राव अहो बरं का पाहुणे ऐका ना सरळ सरळ इज्जत घालायला निघाले तुम्ही तिची काय बोललो काय राहते तू इथं मी तुला कोणी यायला सांगितलं होतं आले होते भावाला ओवाळायला. मी एक काम करू का तुम्हाला तुला अशी येते काय भावाला वावळायला बर 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 तुम्हाला ऐका ना. राग आला ना माझा थांबा माझा राग आला ना एक पैसे मिनिट हिसकून आता वैसे घेते थांब तू तू आमक हिसकून घेते साड्या देते जुन्या नाना थांबा यांची जात कशी राखी तुम्ही थांबा 5 मिनिट थांबा मामांची मी सांगते नाही आता नाही दम निघणार थांबा तुम्ही हा बोला वैशी आता कसं आहे तुम्हाला एक सांगू का मी एका केलं शब्दात ना ऐका ना भाऊ मी केलं ना तुम्हाला वाईट वाटलं ना मग येडे काय आयला मला तर डोकं फिरलं मग. फिरलं ना ओ ताई थांबा कोणची ताई ताई थांबा 1 मिनिट होईल सोक्ष बघा बघा कोणची ताई आता आणखी एक 1 मिनिट थांबा या इकडे या इकडे ये रे बेटा, या ये. या घाबरू नका रडू तुम्ही नको. इथे या ही तर तुमची बहीण आहे ना माझी बहीण हो रडू नको तुमची बहिणी ना हा हा मग तुमच्या बहिणीने तुम्ही काय काय केलं बरं आज किती साडी घेतली कोणत्या कलरची साडी घेतली किंवा किती पैसे दिले तुम्ही आज तुम्ही जसं केलं ना हा असंच आम्ही आमच्या बहिणीला केले हो ना ना मग आता कसं वाटलं बरं वाटलं का हीच पद्धत म्हणजे ती बिचारी दारात गेली तर तिला फरची पुसली म्हणून सांगितलं आणि दारात बसवलंय अक्षरशः तिला दारात ग्लासभर पाणी नाही दिलं बिचारीला आणि ती मंगळसूत्र हे 4 मण्यांचं मंगळसूत्र आहे ना ताटात ठेवलं आणि लगेच हिसकून घेतलं तिच्या ताटातून का तर ती चोरण म्हणून आ साडी दिली जुन्या साड्याचा गठोडं तिच्या पुढे टाकलंय तिला ती साडी घ्यायला लावली पैसे टाकले होते ना त्यांनी या भाऊंनी पैसे टाकले होते पैसे काढून घेतले तिच्या ताटातून 1 रुपया बी आ? नाही दिला. माझं चुकतंय ना मग यांचं का नाही चुकत होय पूजा खरं की आणि आम्ही हे जे केलंय ना ते सगळं हटकून केलेलं आहे आता लावा पण डोकं आदर तुम्ही काय करावा लावा म्हणून आणि आता तुम्ही सांगा कुणाला बोलायला पाहिजे मला काय यांना आपलं डोकं उठलं का? अरे पूजा तुला अक्कल पाहिजे तुला कळायला पाहिजे तू जशी कोणाची बहीण तशी ही पण कोणाची बहीण आहे ना त्याला एवढं कळत नाही तुम्हाला राग आला ना माझ्या वागण्याचा मी अशी का वागले पण तुम्हाला पण थोडा राग यायला पाहिजे होता ना यांच्या संग तुम्ही असा का वागल्या म्हणून आणि हे डोकं आहे ना मॅच लावलंय खरं तुला फक्त दाखवायचं होतं मी तू तरी काय- म्हणलं आजपर्यंत कधीच पोरीला जस काय थुरू काय लागेल ती आणि आज काय चाललंय भाई धर साड्या ती फेकून पैसे घे काढून सोनं घे या जुन्या साड्या आहेत ना या सगळ्या आहेत ना वापरल्या साड्या मुद्दामून दिल्या हिला फक्त जात दाखवायची ती आमची ही काय करते याला काय म्हणायचं ना जशी करणी तशी बरणी. पैशी भरणी जसं तिथं केलंय तसंच इथं झालं ना मी म्हणलं एवढं त्या पोरीला फार पुढं करतात बा आल्यावर तिला फार सोनं नको म्हणू नको पैसे म्हणू नको अहो आम्ही कोणत्या गोष्टीचा लाड नाही पुरवला असं कधी झालं नाही नाना प्रत्येक गोष्टीचा लाड पुरवलाय त्यांनी फक्त फोनवर सांगायचं मला ही गोष्ट पाहिजे नाही त्यांच्या नवऱ्याला न विचारता ही पाठवताय माहिती का आता 2000 रुपये मी तो आता टाकली होती हिने उचलून घेतले म्हणलं की जी त्यांनी 5 टाकले यांनी 5 टाकले पण मी का काढून घेतले की त्यांनी जे केलं ना तेच मला करून दाखवायचं होतं की त्यांना कळायला पाहिजे काय वाईट केलं बोल बरं जराशी काय वाईट केलं तू ह्या गरीबाची ती गरीब घरचं आहे आता आम्ही बघत होतो तिला कोण आहे एवढा असं काय तिला लय मोठा आसरा आहे का जर येणे आसरा न दिला त्याला कोणीच नाही माहिती का नवरा तसा पेताड वाहनाचा तो 3 टाइम बोंबलं थिंडतोय तिचं काय काय तिची अवस्था बघितली का ती भावाला ओवाळायला आली बरं ओवाळून द्यायची 2 मिनिटं थांबून द्यायची शिदून मी म्हणतो 500,000चा विषय दिला असता काय फरक पडला असता अहो कोणचं लय मी काय मला म्हणत एक साडीत म्हणायचं- तिला मी पैसे टाकले होते ना
हो घरात साडी नाही म्हणलं आपलं पैसे टाकून द्या 4-5 हजार रुपये धर म्हणलं तुला हिने त्या ताटात जायच्या आत उचलून घेतली. बरं मग आता बघ तुला इथं आता मला माहित नव्हती का नाही पण तुला येणे जी इथं केलं तुला किती राग आला तू उठून उभा राहील ताडशिरी 1 मिनिटभर बसा ना तू मग आता तिला किती राग आला असेल बिचारी. आणि आता बी तिचं चेहरा बघा ना काय झालाय मग तिला काय वाटलं असेल. अरे ही गरीब आहे म्हणून ती बिचारी ती बिचारी एक शब्द पण नाही बोलली त्यांना एक शब्द पण नाही बोलली ती बिचारी उन्हात रडत चालली होती. असं झालं तसं झालं तो वहिनी म्हणजे हिला विशेष फक्त एकच वाटलेलं आहे की बा ही श्रीमंत घरात आणि तिची गरिबी हिने गरिबीची किंमत केली तिच्या. काय गरिबी श्रीमंती आली याच्यात राव. नाही मग कधी गरिबी कधी नव्हत येणार आहे 500 रुपयाचा विषय किंवा 1000 रुपये द्यावा लागते याच्या पलीकडे काय द्यावं लागते आणि कोणच्या लय ते तरी लय मागून बसले काय मला हीच करण मला 50,000 दिन 25,000 दिन 500,000 दिले तरी खुशीत जातात. ना तिच्या पर्स मध्ये 10 रुपये सुद्धा नाही. आता ती गरीब आहे तिची मग यांचं काम नाही कमीत कमी ऍडजस्ट करायचं. अरे पण फेताडोने भाव येईल आज वाटायला पाहिजे नाही आणला मी जरी जावं असलं तर काय करायचं मला. अहो आता नाही त्यांचं नाही संस्कारच तुमचे आहेत राव तिथं. आता माझ्या बहिणीला विचारा माझी काय चूक आहे बहीण जर चूक म्हणली तर म्हणून ती ऐकन मी तुमचं काय सगळं अजून करू. बघा आले का आपले संस्कार तुम्ही संस्कार लावले त्याला मी काय करणार. अजिबात अहो तिचे संस्कार नव्हते तशी ती पोरगी बी लय शार्प आहे पण ती आज कमून अशी वागली हे काय माहित नाही काय झालं. हे काय येत ना पंडित घडवणारी आम्ही मग चांगलं दिलतो. काय माहिती शेजारी पाजारी पैसे बसली असली तर तसं तिच्या ओ डोक्यात भाऊ राहू द्या तुम्ही तर काही सांगू नका सगळं ना नवऱ्याच्या हातात असतं समजलं का. आता घरी काय करणार ते तरी माणूस तिचे कोणतरी कान भरले तिने वाटोळ केलं हे बरं काय तिला चला आमच्या बहिणी जपवत तसं यांचं काम नाही का बहिणी जपायचं. पण त्याला नाही जपायचं त्यांचा प्रश्न राहिला तू काय विषय. बरं मला माझी चूक ना, कळते. चला घरी. हे ना दोघांना बी काय बोलण्यात अर्थ नाही झाले यांचं आणि खरे नाही मला मी शान असेल तर तिला घरी हा, मी घेऊन तेच जा म्हणलं, चला. बावटाने करू नका हे काय परत परत गोष्टी घडत नाहीत. एक काम कर तुझ्याच हाताने गाडी आणलेली आपण गाडीत घे तिला जेवण कर जाताना साडी घे आणि मग वाटलं. चला ताई आणि खरंच चुकलं माझं बरं का. जाऊन तसं नसतं तिला बाजू कळाली तिची असं काय लय राग धरून नसतो जमत कोणत्याही गोष्टीचा. तिची समजा जागा तिला दाखवली, आता नको काळजी तिला करू. कळाली तिची गोष्ट तिला कळालं भाऊ माझ्याकडून चुकलं तिचे भाऊ जे ती संग असे वागले तेव्हा तर तुला इथं आणलं असं नाही तुम्ही दाखवलं तमाशा. तेच करायचं होतं आम्हाला. तेच दाखवायसाठी आम्ही त्यांना थांबवलं आता एक होतं. काम करा माझ्या आजच्या झालं मी म्हणलं ही का म्हणून अशी वागती भाऊ संघ आज मला तर काहीच कळलं नेमकी काय चाललं. तुम्हाला माहिती ना मी कोयनूर मध्ये साड्यामध्ये नेऊन तिला साड्या मोठाने घेतो सगळं दुनिया करतो मग आज तो मच्छर ध्यान द्यायला पाहिजे होतं. हे काय करू राहिले नाही. बरं जाऊ द्या झालं ते द्या सोडून बरं, मी चला आता आता. जेवण नाही, करते नाही, कसं सगळेजण जाऊ नका नका जाऊ ताई आता तू तुम्ही इथे- पण तू तशी वागली नाही तुझ्या संग नाही ते नाही मला राग नाही आला वहिनी उलट हे बघा माझं चुकलं असेल तर मला माफ करा आणि आता सगळे जेवणच करून जा आणि तुम्हाला कोणती साडी पाहिजे ना ती आपण दुकानात जाऊन घेऊ हा, आणि आता तुम्हाला पण हा? आता हसली रे आता हसली. नाही आता हसणार ना मनासारखं झालं. नाही नाही लोकल रडायचं नाही समजलं का लोकल लेकरू. जाऊ द्या ना आता झालं ना चूक मान्य झाले ना जाऊ दे, त्यांना चूक मान्य झाली. बरं, जाऊ बघा, द्या, ताटं बिटं करा मग जेवणच बघायचं ना बाई बघा हाय का. अहो तिथून उपाशीच आणलंय घरून आता कुठं तुमच्या चौक आली तर काय गॅस टाकी संपले असले देऊ पैसे. म्हणली तिथं आता म्हणलं मामा जेवण बिवण केलं असेल सगळं. म्हणलं तसं मामा बरं, ना, ना. त्याच्यामुळे चला आता तिथं जेवू. लेखन जावायलाच भुरटीत राहतोय. ना आता तुम्ही पण जेवण करूनच जा. नाही, नाही, बस आता काय नाही जेवायचं. कवा आली तर आम्हाला जायचं थोडं गावात बघायला तू याला जेव घाला आम्ही जातो. बरं चालेल नाही नाही तुम्ही पुढे जाऊन नाश्ता करायचा. नको नको ओ, जेवण. बसा. जाऊ दे. नाही नाही एक काम करा तुम्ही एक काम करा पुढे जाऊन नाश्ता करा. अहो मी आहो नाही इथं. तुम्ही सपोर्ट घाटात जा तिथं कायला चोडपी मध्ये जा तिथे लागले पैसे नसले मी देतो मग मग तिकडे जाऊन जातो. एक काम करा. घाटात समोर नका थांबू तुम्ही. ओ, गप्प बसा, फोन बाबूजी. पे सोडतो तुम्हाला तेवढं बस आहे. मग बरा जाऊ दे यार. राग चुकत असते राग बस, सोडून ये द्या. इकडं राग अरे सोड. ते एक घंटा पोरगी रडत होती. चालायचं चालत काय असतं. करणार त्याला चला जाऊ द्या झाली ना त्यांची चुकी त्यांना मान्य आता आहे ना. मला माहिती आहे, तुमचं ताप साड्या पडसा भाऊ आहे जरा. नको येतील नको देऊ आता. नाही आता ठेवून देते